तर मंडळी, आपलं कोल्हापूर वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे आणि कोल्हापुरातील कट्ट म्हणजे लय भारी आणि त्यातला कट्टा म्हणजे दूध कट्टा आणि तो जगात फेमस. पैलवान असो नाहीतर सामान्य नागरिक, या कट्ट्यावरच्या ताज्या गरम दुधाची चव समध्या कोल्हापूरकरांनी घेतलेली आहे. अहो, आज शहरात दिसणार हे कट्ट एक वेळची आपली शान होती. तर कोल्हापुरात बाहेरच्या देशातून आलेल्या पाहुण्यांना हमखास एक प्रश्न पडायचा की ह्या म्हशी एवढ्या रात्री दूध कशा देतात, ते पण एक पेला, एक तांब्या, अगदी किटली भरून सुद्धा लागल तसं. म्हणजे आपल्या कोल्हापुरी भाषेत म्हणायचं झालं तर गिराईकाला पाहिजे तसं. तर कोल्हापूरकरांनी या कट्ट्यावर दूध सोडा आणि थंडाईची पण चव चाकली आहे. तर दूध आमटी हा प्रकार फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच बघायला मिळतो. तर या दुधापासून तयार केलेला अनेक पदार्थ कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहेत. या दूध कट्ट्याचा इतिहास फार जुना आहे. आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिल्याचं जग जाहीर आहे. त्यामुळे कोल्हापुरात भरपूर तालमी उदयास आल्या आणि पैलवानांनी पण उत्कृष्ट पोषण आहार आवश्यक आहे. त्यांच्या खुराकात म्हशीच्या दुधाचा मोठा समावेश असतो. यासाठी शाहू महाराजांनी गवळी समाजाला दूध कट्ट्याची स्थापना करायला लावली. त्यावेळी ही प्रथा अशी होती की गवळी त्यांच्या म्हशींना मध्यवर्ती ठिकाणी आणायचे आणि थेट ग्राहकांसमोर म्हशीची धार काढायची. हाच दुधाचा गुणवत्तेचा एक प्रकार होता आणि त्यामुळे ह्या दुधात कोणतीही भेसळ होणार नाही याची खात्री ग्राहकाला द्यायची. कालांतरानं ही दूध कट्ट्याची परंपरा मोक्याच्या ठिकाणी वाढली, जी सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र बनली. ती आजही आपल्या अस्सलपणासाठी आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या चर्चेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र हीच ऐतिहासिक दूध कट्ट आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कारण त्याची कारणं बी तेवढीच आहेत. वाढतं शहरीकरण, पशुधनाची वाढलेली किंमत असो अथवा आजची डिजिटल युगात वावरणारी पिढी किंवा अपार्टमेंट संस्कृतीमध्ये राहणाऱ्यांना पिशवीतल्या दुधाचा मोह, त्यामुळे या दूध कट्ट्याचा व्यवसाय आता 15 ते 20% आला. ज्या वेळेला दूध व्यवसाय मोठा होता कोल्हापूर शहरात, त्यावेळेला गवळी समाज हा अत्यंत सुखी होता. ज्या वेळेला कोल्हापुरात अपार्टमेंटची स्कीम सुरू झाली, आजूबाजूची लोक सुशिक्षित यायला आले, त्यावेळेला त्या माणसांची मशिवाल्यासनी त्रास चालू झाला की बाबा ही घाण त्या ही शेण टाकायची जागा नाही, ही अशी जागा आहे, तशी जागा आहे, स्वच्छता पाहिजे, ते पाहिजे. त्यामुळे जनावर व्यवसायवाली कमी झाली. त्यामुळे कोल्हापुरात आता अमेरिकन पत्तूर बातमी आहे की दूध प्यावं तर कोल्हापूर जिल्ह्यात प्यावं. शाहू महाराजांच्या काळात मल्हासनी काय लागणार खुराक तर दूध हे दूध कट्टे स्वतः शाहू महाराजांनी स्वतःहून तयार करून आपल्या जागेत तयार करून दिलेले आहेत. हळूहळू व्यवसाय कमी होत चालले, म्हणजे ग्रामीण भागात व्यवसाय वैरणकाडी जी येत होती ती कमी झाली आहे. जनावरांचे खाद्य महाग व्हायला लागले. इकडे दूध लिटरला रुपया वाढलेला दिसते, पोत्याला 100 रुपये वाढले की महाग लागते खाद्य. त्यामुळे जनावरांचा व्यवसाय कमी झाला. कारण म्हणजे खाद्य महाग परवडत नाही, त्यामुळं दूध व्यवसाय कमीत कमी 75% कमी झालाय. आता कोल्हापुरातील काही मोजक्या ठिकाणी म्हणजेच गंगावेश, मिरजकर तिकटी, गवळी गल्ली, महानगरपालिका, बीटी कॉलेज आणि काही ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे. मात्र आता हा व्यवसाय हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी चांगला होता, सगळी घराला आपण खाऊन पिऊन सुखसोयी होती. आता हे खरंच परवडत नाही. साधारणतः दूध त्यावेळेस तुम्ही कट्ट्यावर किती घालायचा? भरपूर घालत होते की अंदाज तरी 80-90 लिटर दूध टायमाला जायचं होतं. 2 टाइम का एक एक टायमाला. टाइम. आता काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती अशी आहे की आता दूध कमी आहे, जनावर कमी झाल्यामुळे दूध कमी आहे. तरी किती जात आता? आता तरी 50ची लेवल आहे. 40-50, 40-50. आपल्या समाजाचं काहीतरी उपयोग व्हावं, पूर्वी लोकांनी प्रयत्न केले तरी काय उपयोग झाला नाही. कारण काय? परवडतच नाही. कसं आहे, आता पर्यटन लोक येतात, ओरिजिन दूध पिऊन जातात, छानाई म्हणतात, व्हिडिओ शूटिंग करतात, पर गावाला सगळं आपले व्हिडिओ गेलेले, त्यामुळं आपलं गाव झाले, नाव सगळ्या गावावर चर्चा झालेली. आणि चर्चा कमी होण्याचं कारण काय?
कारण हे धंदा आता परवडणं आला ना, त्यामुळं रानं गेली, प्लॅटिंग पडायला लागल्या, जनावरांना चारा नाही, त्यामुळे सगळं हे झालं. म्हणजे रहिवाशी वाढले हा रहिवाशी वाढ तरी बी 80% कट्टा कमी आला. फुल फॉर्म चालणारे आपले सात आठ हा, चारच चालतात आता. कोणते कोणते मंगळवार पेठ, बागल चौक, गंगावेश आणि महानगरपालिका. दुधाचे? दुधाई मागणी आहे. दुधाई मागणी भरपूर आहे. खरं काय होते, लोकांना विश्वास बसत नाही ना, आम्हाला पिशवी परवडते म्हणते, घ्या ना पिशवी, पिशवीत तर चांगला आहे. चांगलं आहे, मग ते खात्यात. आणि जरा काय झालं उन्हाळ्यात नसले की मग त्यात घाला. म्हैशीला मुलाप्रमाणे बघते. अहो त्यांच्या जीवावर सगळं आमचं जीवन आहे. शेत घर बांधलं तर मला गल्लीतले लोक म्हटली म्हशीला कुठतरी बाहेर बांधा, वेगळे बांधे कुणा जीवावर. मग त्यांना जीवावर वाढ. त्यांना आसरा दिला तर आम्हाला ते चांगलं सांभाळतील. जर हा व्यवसाय संपुष्टात आला तर लोकांनी मिळणार हे पौष्टिक दूध लयास जाण्यास उशीर लागणार नाही.